नमस्कार मित्रांनो, यूट्यूब जे आहे 2026चा तो पूर्णतः बदललेला आहे आणि त्याचे जे अल्गोरिदम आहेत त्याच्यानंतर त्याचा जो SEO आहे तो टोटली चेंज झालेला आहे। आधी असं व्हायचं की तुम्ही टायटल आणि थंबनेल व्यवस्थित दिलं तर तुमचा जो असतो तो व्हिडिओला व्ह्यूज यायचे। आता बऱ्याच लोकांचा असा प्रॉब्लेम झाला आहे की त्यांचे व्ह्यूज डाऊन होत आहेत किंवा त्यांना सबस्क्रायबर भेटत नाही, सबस्क्रायबर वाढत नाही किंवा व्हिडिओ व्हायरल होत नाहीत आणि शॉर्ट्सला पण तो प्रॉब्लेम येत आहे। तर नेमकं आता 2026च्या यूट्यूबमध्ये किंवा त्याच्या अल्गोरिदममध्ये काय काय चेंजेस झालेले आहेत ते मी आज तुम्हाला सांगणार आहे। तर व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। चला तर मग सुरुवात। SEO म्हणजे काय? सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन। म्हणजे जेव्हा तुम्ही व्हिडिओ अपलोड करता तो व्हिडिओ गुगलमध्ये किंवा यूट्यूबमध्ये तुमचा सर्च झाला पाहिजे। म्हणजे लोक जेव्हा चॅनलचं कीवर्ड्स टाकतात तेव्हा तो लोकांच्या सर्च बारमध्ये किंवा सर्च हिस्ट्रीमध्ये आला पाहिजे, त्याला सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन म्हणतात। तर त्याच्यासाठी करायचं काय असतं, जेव्हा आपला व्हिडिओ हा सर्चेबल झाला पाहिजे तर त्याच्यासाठी आपण काय करतो, थंबनेल, टायटल, वॉच टाईम, रिटेन्शन ह्या सगळ्या गोष्टी असतात त्या प्रॉपरली करणं याला सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन असं म्हणतात। आता बघा आपण करतो काय, बेसिकली जेव्हा एखादा व्हिडिओ आपल्याला अपलोड करायचा असतो तेव्हा त्याचं थंबनेल किंवा टायटल हे क्युरियोसिटी वाढवणारं आपण ठेवलं पाहिजे, कारण याच्याने आपलं जे चॅनल आहे किंवा आपला जो व्हिडिओ आहे तो लोकांच्या सर्च बारमध्ये येतो किंवा लोक जेव्हा ते कीवर्ड सर्च करतात तेव्हा त्यांना आपला व्हिडिओ हा दिसत असतो आणि त्याच्यानंतर ते क्लिक करत। अल्गोरिदममध्ये काय चेंजेस झालेले आहेत ते मी तुम्हाला सांगते। आता जो अल्गोरिदम आहे न्यू, तर तो काय बघत असतो की तुमचा सेशन वॉच टाईम किती आहे। म्हणजे सपोज आता लोक तुमचे व्हिडिओ बघत आहेत, सपोज लोकांनी तुमचा 10 मिनिटाचा व्हिडिओ बघितला आणि त्याच्यानंतर लोकांनी जर सेम तुमचा व्हिडिओ त्याच्यानंतर तुमचाच व्हिडिओ बघितला तर यूट्यूबला असं वाटतं की तुमचा हा कंटेंट जो आहे तो एंगेजिंग आहे आणि तुम्ही जर त्याला लाईक, शेअर, कमेंट्स करत असाल तर यूट्यूबला वाटतं हा कंटेंट चांगला आहे, याच्याने ऑडियन्स जी आहे ती एंगेज राहत आहे, त्याच्यामुळे तुम्हाला तुमचा जो व्हिडिओ असतो त्याला व्ह्यूज येत असतात। तर हा एक बदल झालेला आहे। म्हणजे सेशन वॉच टाईम आपण म्हणतो किंवा सेशन कंटेंट हा खूप महत्त्वाचा झालेला आहे यूट्यूबच्या न्यू अल्गोरिदम। तो आपला व्हिडिओ तेव्हाच पुश करत असतो जेव्हा आपली ऑडियन्स जी आहे आपल्या व्हिडिओमध्ये एंगेज राहते। आता एंगेजमेंट सिग्नल काय आहेत ते मी तुम्हाला सांगते। जेव्हा ऑडियन्स ही आपला व्हिडिओ बघत असते तेव्हा आपल्या व्हिडिओला लाईक करणं, कमेंट करणं, शेअर करणं ह्या गोष्टी जेव्हा ऑडियन्स ही करत असते तेव्हा यूट्यूबला वाटतं की हा कंटेंट खरंच चांगला आहे आणि पुश करण्यासारखा आहे, म्हणून यूट्यूब जे असतं त्याचं इम्प्रेशन वाढवतो। इम्प्रेशन वाढवलं म्हणजे त्याचं रिटेन्शनही वाढतं आणि त्याच्यानेच आपले व्ह्यूजसुद्धा वाढत असतात। तर ही एक गोष्ट मेन आहे की एंगेजमेंट किती आहे ऑडियन्सची याच्यावर आपला व्हिडिओ जो असतो तो डिपेंड असतो की याला व्ह्यूज किती येणार किंवा यूट्यूबचा जो अल्गोरिदम हा जो आहे तो त्याला पुश कशा प्रकारे करणार। आणि शॉर्ट व्हिडिओमध्ये यूट्यूबचा जो अल्गोरिदम आहे तो कशा प्रकारे चेंज झालेला आहे बघा। जेव्हा आपण लॉंग व्हिडिओज बनवतो तेव्हा त्याचं टायटल किंवा त्याचं थंबनेल म्हणा हे अट्रॅक्टिव्ह बनवत असतो आणि ते खूप महत्त्वाचं आहे। त्याच्यासोबत टॅग्स पण आधी महत्त्वाचे होते पण आता टॅग्सला थोडं कमी इम्पॉर्टन्स आहे ॲज कम्पेअर टू थंबनेल आणि टायटल। कारण होतं काय, जेव्हा आपण जेव्हा लोक क्लिक करतात, कारण का करतात की आपलं थंबनेल हे बेस्ट असतं, थंबनेल बेस्ट असलं क्लिक करतात, मध्ये कंटेंट चांगला असला तर नक्कीच हा व्हिडिओ आपला पूर्ण ऑडियन्स ही बघत असते आणि त्याच्यामुळे एंगेजमेंट ही वाढत असते। आता बघा शॉर्ट व्हिडिओचा प्रॉब्लेम असा आहे की शॉर्ट व्हिडिओने आपल्याला वॉच टाईम नसत भेटत तरी आपल्याला त्याचे सबस्क्रायबर हे भेटत असतात। त्याच्यामुळे दोघीही पॉईंट हे खूप महत्त्वाचे आहेत आणि आपल्याला दोघं प्रकारचे व्हिडिओ बनवणं मॅन्डेटरी। अल्गोरिदम आहे तो दर महिन्याला किंवा 6 महिन्यात जसं त्याला वाटतं तसे चेंजेस हे होत असतात। त्याच्यामुळे तुम्हाला चेंजेस समजणे किंवा यूट्यूब चा अल्गोरिदम समजणे खूप महत्त्वाचे आहे। जर तुम्हाला तो माहीत नसेल आणि तुम्ही जर जुन्या ट्रिक्स वापरून व्हिडिओज अपलोड करत असाल, थंबनेल, टायटल वगैरे, हॅशटॅग, टॅग्स ज्याही गोष्टी SEO तुम्ही वापरत असाल जुन्या पद्धतीने, तर नक्कीच तुमचा व्हिडिओ जो आहे तो व्हायरल होणार नाही किंवा त्याला व्ह्यूज येणार नाहीत किंवा सबस्क्रायबरसुद्धा वाढणार नाहीत। तर तुम्हाला करायचं काय आहे, जसंही यूट्यूबचा न्यू अल्गोरिदम आला किंवा यूट्यूबची न्यू अपडेट आली तर त्या गोष्टी तुम्हाला समजून तुमच्या व्हिडिओमध्ये चेंजेस करायचे आहेत। ह्या गोष्टी व्हिडिओ वाढवण्यासाठी किंवा तुमची यूट्यूबची ग्रोथ वाढवण्यासाठी
खूप महत्त्वाचे आहे. तर हे अपडेट्स तुम्हाला आजचे समजले असतील आणि SEO तर खूप महत्त्वाचा आहे, त्या गोष्टी बेसिकली समजून घेणं महत्त्वाचं आहे. जर तुम्हाला आजचा व्हिडिओ हेल्पफुल वाटला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तोपर्यंत भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.